श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. रायगड जिल्ह्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा. रोहा शहरात शिवसृष्टीचं लोकार्पण. जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ आणि रायगड जिल्ह्याला जोरदार पावसाचा तडाखा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रायगडच्या प्रतिनिधी शोभना देशमुख. युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून आणि तिथीनुसार 9 जून रोजी किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा करण्यात आला. 6 जून रोजी छत्रपती संभाजीराजे आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. 9 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी रायगड दणाणून गेला होता. रायगड जिल्ह्यातील पहिली शिवसृष्टी रोहा शहरात साकारण्यात आली असून 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधून या शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते हा सोहळा झाला. सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहाष्टमी नगर परिषदेने तब्बल 3,23,00,000 रुपये खर्चून कुंडलिका नदी संवर्धन परिसरात शिवसृष्टी उभारली आहे. गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला कुंडलिका नदी संवर्धन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते. आता येथील शिवसृष्टीचं काम पूर्ण झालं असून यामध्ये शिवनेरी, प्रतापगड, सिंधुदुर्ग आणि स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड यांची प्रतिकृती आहे. त्यामुळे प्रत्येकाने रोह्यात येऊन शिवसृष्टीचा आनंद घ्यावा, त्यातून प्रेरणा घ्यावी असं आवाहन सुनील तटकरे यांनी या निमित्ताने केलं आहे. पावसाळ्यात रायगडला कायम तिहेरी संकटाशी मुकाबला करावा लागतो. अतिवृष्टी, महापूर आणि दरडी कोसळणे असे ते धोके आहेत. अलीकडे हे तिन्ही धोके मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेषतः दरडी कोसळण्याच्या घटनांत सतत वाढ होताना दिसते आहे. पोलादपूर, महाड, मानगाव, मुरुड आणि रोहा येथे सातत्याने दरडी कोसळताना दिसतात. रायगडात 2005, 2021, 2023 मध्ये दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. मोठी वित्त आणि मनुष्यहानी झाली. आता हा धोका अधिक गंभीर आणि व्यापक झाल्याचं जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पाहणीत दिसून आलं आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 626 गावांना दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातील सर्वाधिक 392 गावं एकट्या रायगडमध्ये आहेत. गेल्या वर्षीपर्यंत 183 गावं दरडप्रवण होती. यंदा त्यात दुप्पट वाढ होऊन ही संख्या 392 झाली आहे. एकट्या पोलादपूर गावात अशी 140 गावं आहेत. त्यातही 71 गावं अधिक धोकादायक आहेत. रस्त्यासाठी डोंगर फोडणे, खनिज उत्खननासाठी सुरुंगाचा वापर, वृक्षतोड, भूकंप प्रवण क्षेत्र, विकास प्रकल्पाचे परिणाम ही त्याची कारणं असल्याचं सांगितलं जाते. यावर्षी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं PA सिस्टीम म्हणजे सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीचा वापर करून दरडप्रवण गावकऱ्यांना धोक्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच हवामान विषयक माहिती दिली जाणार आहे. जिल्हा प्रशासनात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांची यादी तयार करून अशा स्थळांवर भूतज्ञ आणि NDRF यांच्या मदतीनं काम करत आहे. जिथे संभाव्य धोका आहे त्या ठिकाणावरून रहिवाशांची सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महसूल, आरोग्य, पोलीस, अग्निशमन, ग्रामपंचायत आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष हे सतर्क ठेवण्यात आले आहेत. दरडी कोसळण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे हे जिल्हा प्रशासनासाठी एक गंभीर आणि अवघड आव्हान आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस कोसळत राहिल्याने जिल्ह्यातील आंबा, सावित्री, कुंडलिका, काळ, गाढी, पाताळगंगा आणि उल्हास या नद्यांना महापूर आले. सावित्रीचे पाणी महाडमध्ये घुसले. रोह्यात कुंडलिकेचं रौद्र रूप पाहायला मिळालं तर आंबा नदीने नागोठण्याची वेस गाठली. त्यामुळं जिल्ह्यातील सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाले. पाऊस कोसळत असताना समुद्राला भरती आली तर नद्यांचं पाणी समुद्र स्वीकारत नाही. त्यामुळं हे पाणी गावात, शहरात घुसते. हे नेहमीच चित्र यंदाही बघायला मिळालं. दरवर्षी या महापुरामुळे मोठी हानी होते. यंदाही झाली. मोठ्या पावसाची अजून अनेक नक्षत्र बाकी आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आणि पूरही येणार असल्याने रायगड जिल्ह्यातील जनतेला काळजी घ्यावी लागणार आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड. याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.